नमस्कार. आज आपण बघणार आहोत ओरिओ बिस्किटपासून मस्त असे एकदम छान असे मोदक कसे बनवायचे ते. चला तर मग रेसिपीला आपण इथे सुरुवात करणार आहोत. तुम्ही बघत आहात एकदम छान अशा मोदक आज आपण इथे बनवलेले आहेत. इथे मी घेतलेले आहेत 2 बाउल. एक पॅकेट मी घेणार आहे बघा ओरिओ बिस्किटचं. रोज फ्लेवर आहे हा. सर्व बिस्किट्स यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि एक ब्लॅक फ्लेवरचा आहे बघा. आता आपण याची सर्व बिस्किटांची क्रीम ही आपण येथे काढून घेणार आहोत. सर्व बिस्किटांची क्रीम एका साईडला आणि बिस्किट एका साईडला करायचे आहेत. अशा प्रकारे आपण सर्व बिस्किट एका साईडला काढून घेतलेले आहेत. आता आपण हे बिस्किट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे सर्व बिस्किट मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचे आहेत. छान असं बारीक करायचं आहे. अशाच प्रकारे आपण इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. छान असं बारीक मिश्रण आपण इथे केलेलं आहे. याचं सर्व बिस्किट्स अशा प्रकारे छान असे बारीक करून घ्यायचे आहेत बघा. आता आपण हे थोडंसं दूध घालून पूर्ण असा याचा गोळा बनवून घेणार आहोत. छान असं मस्त, खूप जास्त दूध नाही घालायचं कारण ते बिस्किट्स आहे त्याला तेव्हाच पाणी सुटलं जातं. अगदी कमी प्रमाणातच पाहिजे तेवढं दूध ओतत चालायचं आहे. अशा प्रकारे छान प्रकारे आपण इथे बघा गोळा बनवून घेत चाललो आहोत. मस्त असा गोळा आपला इथे तयार झालेला आहे. आता थोड्या वेळ आपण हे साईडला ठेवूया आणि क्रीम तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण जी बिस्किटची क्रीम होती त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. बदाम आणि काजू येथे मी घातलेले आहे. नारळाचा किस आहे. विकतचा असेल तर विकतचा किंवा घरी बनवलेला असेल तर तोही घातला तरी चालतो. आणि अशाच प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मस्त छान असं मिश्रण आपल्या इथे तयार आहे. आता इथे आपण एक मोदक मोड घेतलेला आहे बघा. मोठा आहे हे. आणि अशाच प्रकारे त्याला सर्व बाजूंनी तूपही लावून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे एक एक गोळा घेऊन आपल्याला छान असं सर्व बाजूनी ते प्रेस करत चालायचं आहे. व्यवस्थित असं आधी सर्व बाजूनी छान असं आपल्याला ते लावून घ्यायचं आहे बघा. परफेक्ट. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघत जावा. आणि आपण जे क्रीम बनवून घेतलेली होती ते आता यामध्ये घालायचं आहे बघा. अशा प्रकारे छान अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा बिस्किटचा जो गोळा बनवलेला आपण आहे तो इथे ह्याला परत लावून घ्यायचा आहे. मस्त. आणि अशाच प्रकारे आपला मस्त असा इथे मोदक तयार झालेला आहे बघा. छान असं सर्व बाजूने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे मोडला. मस्त एकदम परफेक्ट असा आपला इथे मोदक बनलेला आहे. तुम्ही बघू शकता. एकदम जबरदस्त असा मोदक तयार आहे. आणि अशाच प्रकारे आपण सर्व मोदक इथे बनवून घेणार आहोत बघा. आधी पूर्ण साईडनी छान असं जो आहे हे मिश्रण आपण तयार केलेलं ते पूर्ण असं छान प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे मोदकांना छान असा आकार येतो बघा.
अशाच प्रकारे आपण येथे दुसराही मोदक बनवून घेतलेला आहे. परफेक्ट असा भारी. आणि अशाच प्रकारे आपण येथे सर्व मोदक तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे मोदक आलेले आहेत बघा आपले. सर्व व्हिडिओसाठी लाईक शेअर नक्की करा. आवडल्यास कमेंटही करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.